बुलढाणा जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेला सोने गहाण ठेवून 10 कर्जदारांनी 16 कर्ज प्रकरणात 28 लाखांचे कर्ज घेऊन बँकेला चुना लावला होता। विशेष म्हणजे बँकेतील सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने नकली सोन्याला असली असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणी जिजामाता महिला बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक अग्रवाल यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी 12 लोकांवर गुन्हा दाखल करून सोने तपासणारा दीपक हरीश वर्मा, संजय शंकर मठारकर, मोहन खरात, मनोहर सावडे, कैनियालाल बद्री नारायण वर्मा, प्रवीण रमाकांत वाडेकर, विकास पेटकर, प्रकाश बाबूराव वाघ यांच्यासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। तर आनंद देशमुख, वैभव मोरे आणि प्रसाद राऊत फरार आहे। जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेत सोने तपासणारा दीपक वर्मा हा कर्मचारी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत नोकरीवर होता। म्हणून बुलढाणा अर्बन पतसंस्थेतून अशा प्रकारे याच टोळीने नकली सोन्यावर कर्ज घेत 79,87,000 रुपयांचे कर्ज घेतले आहे, ज्यामध्ये संजय मठारकर यांनी 28,65,000, प्रकाश वाघ यांनी 19,52,000, प्रसाद राऊत यांनी 15,52,000, आनंद देशमुख यांनी 12,10,000, विकास अशोकप्पा पेटकर यांनी 4,45,000 रुपये अशाप्रमाणे एकूण 79,87,000 रुपयांची बुलढाणा अर्बन पतसंस्थेची फसवणूक झाल्याचे चौकशीत समोर आलंय। जो जिजामातामध्ये सोने तपासणीचा अधिकारी होता तो आमच्याकडे होता। तिथे काही प्रकरणांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्या आणि त्याची पोलीस केस झाली। आम्हीही आमच्याकडे तपास केला आणि आमच्याकडेही अशा प्रकारची बनावट सोनं हे आढळलेलं आहे। याची रीतसर तक्रार आम्ही काल सकाळी केली। पोलीस त्यांची चौकशी करतात आहे। जवळपास 6 लोकांना अटक पण झालेली आहे आणि काही लोकांचा तपास सुरू आहे। काही हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहेत, काही चा पत्ता लागत नाही, पण पोलिसांचा तपास सुरू आहे। सुरुवातीला आम्ही जवळपास 79 लाखाची तक्रार केलेली आहे आणि पुढचाही तपास सुरू आहे। त्याला वेळ लागतो आहे, पण वाटते की थोडंफार अजून निघायची शक्यता आहे। त्याच्यामुळे पोलिसांची कारवाई झालेली आहे। ठेवीदारांना घाबरण्याचं काही कारण नाही, कर्जदारांना देखील इतर कर्जदारांना देखील घाबरण्याचं काही कारण नाही। बुलढाणा अर्बन संपूर्णपणे इन्शुरन्स करूनच सोन्याचं कर्ज योजना राबवते। 79 लाखापर्यंत आम्हाला प्रकरणं सापडली आहेत आणि पुढचा तपास सुरू आहे। जशी जशी माहिती हाती लागेल त्याप्रमाणे आम्ही तक्रार देणं करत राहू आणि त्या लोकांची नावं पुढे येत राहतील। पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कांबळे करीत आहे। जे दागिने तारण म्हणून ठेवले गेले ते तारण दागिने सोन्याचे नसून इतर पितळी किंवा इतर धातूचे आहेत, ज्यांची किंमत नगण्य आहे। अशा नगण्य किमतीच्या बनावट दागिन्यावर त्यांनी जवळपास 79 लाखाचे वेगवेगळ्या फाईलमध्ये 6 जणांनी जवळपास 79 लाखाचं कर्ज उचललं आणि ते परतफेड केले नाही। ज्यावेळेस बँकेला ते परतफेड होत नाही असं लक्षात आलं, त्यावेळेस जे तारण सोनं आहे ते तारण सोनं जप्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी पुन्हा चेक केलं असता त्यांना ते बनावट असल्याचं निष्पन्न झालं आणि बनावट दागिन्यावर जी रक्कम उचललेली आहे ती फसवणुकीच्या उद्देशाने उचललेली आहे असं त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली। तक्रारीवरून आमच्याकडे 793/2019 या नंबरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 420, 468, 471 आणि 34 या कलमान्वये जवळपास 6 आरोपी आहेत। 6 पैकी 5 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। त्यापैकी 5 आरोपी जे आहेत ह्याच्यापैकी फक्त प्रकाश बाबूराव वाघ हा जर सोडला तर इतर 4ही आरोपी याच्या अगोदर एक आमच्याकडे केस दाखल झालेली आहे जिजामाता अर्बनची, त्यामध्ये आहेत। म्हणजेच जिजामाता अर्बन आणि बुलढाणा अर्बन या दोन्ही बँकांना एकाच गुणांकन अधिकाऱ्याच्या करवी सोन्याचे दागिने आहेत असं भासवून पितळी दागिने देऊन त्यांच्याकडून घेतलेली उचल परत न करता पतसंस्थेची फसवणूक केलेली आहे। याबाबत बुलढाणा अर्बनच्या वतीने 445 शाखेत चौकशी सुरू झाली आहे आणि जर प्रत्येक शाखेत असे कर्ज प्रकरण निघाले तर हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।